टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरात काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये किती गाड्यांचं नुकसान झालं ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया। आपण आता या महाल परिसरात आहोत आणि ही गाडी जी आहे ती या ठिकाणी पार्क केलेली होती। या ठिकाणी आपण बघू शकतो की किती मोठा जो दगड आहे तो हा या गाडीवर मारण्यात आलेला आहे। या गाडीचा काच जो आहे तो चकनाचूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी नीट जर परिस्थिती बघितली तर अशा प्रकारच्या अनेक गाड्या ज्या आहे त्या तोडण्यात आलेल्या आहे। इकडे बाजूला जर आपण बघितलं तर बाजूला त्या गाडीवर अनेक दगड जे आहे ते मारण्यात आलेले आहे। त्याच्या काचेवर आपण बघू शकतो की अनेक छिद्र पडलेले आहे। अशा प्रकारची दगडफेक जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। इकडे आणखी तिसरी जर आपण गाडी बघितली तर या गाडीचा सुद्धा किती मोठा दगड मारला असावा याचा अंदाज या काचेला पडलेल्या छिद्रावरून आपल्याला येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झाली असावी, किती मोठ्या प्रमाणात दगड मारण्यात आलेले असावे। मोठमोठे दगड जे आहे ते काल पोलिसांनी त्या ठिकाणावरून उचलून नेले, मात्र त्याचे निशाण जे आहे किंवा त्याचे चिन्ह जे आहे ते आपल्याला मात्र या गाड्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। आपण या एकाच ठिकाणी 3 गाड्या आपण बघतो आहे, मात्र अशाच अनेक गाड्या ज्या आहे त्या दगडफेकीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। काही गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये काही दुचाकींचा सुद्धा समावेश आहे। तर एक JCB सुद्धा जाळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे ही दगडफेक किती मोठी होती आणि कशा प्रकारे त्याचा प्रभाव होता हे या दृश्यावरून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयाम सह सुनील ढगे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।